तुझ्या लग्नात आलो तुम्ही पुण्याहून आलो आलीच बरं परवा ज्योती नयन आणि येऊन गेले फोटो बघितले
भारताच्या टायमाप्रमाणे. भारतीय टायमिंग. नमस्कार, सुस्वागतम. माझ्या अरे नाही ते आवाजाकडे लक्ष देऊ नको, कानावर येते आम्हाला. अनिल ताटे. तर आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपापल्या जागी उभा राहून त्यांना 1 मिनिट स्तब्ध उभा राहून त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे. प्लीज. कळशी नाही तुम्ही किटल्या आणत होता, कधी कळशी आणली नाही तुम्ही. हे बिचारे घागर आणत होते. शिक्षक दिना दिवशी शिक्षक बनून मुला मुलीवरती रुबाब दाखवायचे, जणू काय आपण शिक्षक आहोत. नाजक असानी केलेली मिश्किल टिप्पणी आणि धनवे सरांचा काय नाही तुमच्याकडे अपेक्षा सर मीच सांगायचं का? अरे वा, ऑफिस गेली आहे ना. सांगा धनवे सरांचं काय होतं? काय ही शब्द होता? काय या सर्व गोष्टी आपण आता सध्या मिस करतोय. शाळा व न विसरता येणाऱ्या शाळेच्या आठवणी, 10वी सुटल्यानंतर एकमेकांपासून दूर गेलेले मित्र मैत्रिणी, पुन्हा एकदा भेटायचं ठरवलं, शाळेच्या संस्काराचे व मातीशी जोडलेली नाती पुन्हा एकदा बांधायचे ठरवले तुम्हा सर्वांना बोलावून. मी शिवानंद पाटील, महादेव नकाते, महेश बनसोडे, हैदर इनामदार, पूनम शहा, सुनीता बजाज, विश्वनाथ कोरे, सचिन ककमारे, उदय भांजे, गंगाराम लेंडवे आणि वैभव गावकरे आम्ही सर्व एकमेकांच्या संपर्कात होतो. सुरुवातीस आमचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट होता, कनेक्शन अजिबात नव्हतं. कॉन्टॅक्ट आणि कनेक्शन मध्ये डिफरन्स मला माहिती आहे, डिटेल मध्ये जाणार नाहीये, फक्त संपर्कात होतो. हळूहळू आमचा सर्वांचा एक छानसा ग्रुप बनला. सर्वांना एकमेकांचं भेटावंसं वाटत होतं. यातूनच गेट टुगेदरची संकल्पना उदयास आली. पण कोरोनामुळे हा कार्यक्रम घेता आला नाही. नंतर एक जण ऍड होत गेले. मुलीमध्ये या दोघांना पुढाकार घेतला, मुलामध्ये सर्वांनीच पुढाकार घेतला. बघता बघता ग्रुप मोठा बनत गेला. मुलींचा पण छानसा वेगळा ग्रुप बनला. महादेव विठ्ठलातनी तेलगाव ठीक आहे. तेलगाव निम्मा बरं 50-50 सासरकडलं पण सांग नाव सांगायला पाहिजे. बरोबर आहे सांगायला पाहिजे. तसं नाही एकच बायको.
झालं की आता? कमी करताय महागाची भेटली बघा. नाही मी असतो पुण्याला, बजाज ऑटो मध्ये सर्व्हिसला आहे. 20 वर्ष झाले, अजून 25 वर्ष लिहून दिलं तर 5 वर्ष आहे. एवढंच माझं बोलून भाषण संपलं. या. दोन मुलं सांगे फार सुखी चाललेलं आहे, बायको चांगली मिळालेला आहे. एक मुलगा एक आता पाहुण्याने एवढं सांगायला पाहिजे. हा, एक मुलगी आहे, यावर्षी 10वी परीक्षा दिलेली आहे. एक मुलगा आहे, 9वीला गेलेला आहे. कसं सांगायला येतं तर सांगायचं. 10वी मध्ये ना सगळ्यात जास्त असलेली मुलगी ही मला. हा, सगळ्यात जास्त सांगतो तुम्हाला. ती तिकडे पहिल्या बेंचवर बसायची आणि मी दुसऱ्या साईडला पहिल्या बेंचवर बसायचो विंडो मध्ये, आणि दरवाजाच्या स्टार्टिंगला बसायची. आणि सराकडे जायची, सराकडे कंप्लेंट करायची, सर ती विंडो बंद का, सांगा ना, मला फळावरच काही दिसत नाही. हिला माहित होतं व्हेंटिलेशनसाठी मी ओपन ठेवलेला होता, आणि कंप्लेंट करायचा की हा. एवढा शांत मुलगा, पण आम्ही म्हणावं शांत मुलीनं सांगायचं मी आगा होतो कधी, आता मी एखाद्याला तू शांत बस. ए सुनीता, अजून मी म्हणतो तर चालतंय शांत होतो. तसं शांत राहून ना खोड्या करणार. मी सुनीता श्यामसुंदर बजाज, मायेचं नाव, आणि सुनीता दीपक भट्टड सासरचं नाव. मी सातारला असते. माझी शॉप आहे किराणाची, आणि मी ट्युशन्स पण घेते. झालं पास. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी CA करायला आहे, मुलगा 7thला आहे. भांजे शेती करते. मी शेती करतो. पुढचं सांग की फॅमिली बिमेली मुलं वगैरे काय आहेत की नाही? 2 मुलं आहेत, आणि मुलगा इंजिनिअरिंग आता जॉबला आहे, आणि लहान मुलगा मेडिकलला आहे. उदयवासाठी मला तुम्ही ओळखताय घालून काय पाहिजे. ओळखायचं आहे पण शरीर एसटीवरनं कळत असेल बायकोला किती घाबरतो. हा, माझं नाव महेश सिद्धराम बनसोडे. मला 2 मुलं, एक मुलगी. मुलगा हा 5वीला, एक मुलगा 3रीला, मुलगी आज 1लीला. लग्न लेट झाल्यामुळे आई करू नका. लग्न लेट झाल्यामुळे मुलं लहान आहे. मी शेती करतोय, व्यवस्थित आहे, संसार सुखी आहे, सगळ्याचे सुखी राहावं. मी मंगल सौदागर चांदणे, माहेरचं नाव, सासरचं नाव नम्रता नागनाथ पटणे. माझे मिस्टर टीचर आहेत. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा BAMS करतो, दुसरा B फार्मसी करतो, 2nd इयरला आहे. माईक पाहिजे. मी सोनाली अप्पासाहेब धनवे, सासरचं नाव सोनाली सचिन भोजने. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी बायो इंजिनिअरिंगला जॉब करत करत सध्या शिकते. मुलगा 12वी झाला आहे. सध्या इंजिनिअरिंगला घ्यायचं आहे त्याचं ॲडमिशन. बाकी संसार सुखाचा आहे, मस्त आहे. मी हाऊसवाईफ आहे. हरळी शेती करतोय. 3 मुले आहेत, एक 12वी, एक 11वी, एक शेती करतोय. ओके. लक्ष्मण धनवे, राहणार बोराळ. आम्हाला 2 मुली, एक मुलगा. कुणाला 2 असते ते पाहिजे. पतिव्रता आहे. राम आहे. काही काळ रावण गुन्हेगार होतो आहे, फरक आहे. वाल्मिकी झालाय. माझं नाव रोशना परशुराम धनवे, आणि सासरचं ज्योत्स्ना शांतीनाथ सावंत. मोठा मुलगा माझा सिव्हिल इंजिनियर आहे, मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, आणि छोटा 7वीला आहे. मी सांगोल्याला राहते, आणि मिस्टरांचं ज्वेलरी शॉप आहे.
सांगोला तालुक्यामध्ये वाडेगाव. माझं नाव वैभव दिगंबर गावकरे. माझं लग्न 2007 मध्ये झालं. हे कसं सविस्तर झालं बघा. त्यानंतर 2 मुलं आहेत मला. एक 10वीला यावर्षी गेला, एक 7वीला गेलेला आहे. माझं शेतीचं पण उत्पन्न चांगलं आहे, शेती पण चांगली आहे आणि सोलापूरमध्ये कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये पण थोडंसं काम करतो. 2007 नगड्याला फास लागला. सुखी होता. हा ऐका जरा. मी सुरेश गावकरे. पूर्ण नाव सांग. ए हसू नका. नाव सांग सुरेश तुळशीराम गावकरे. मुलं किती मुली किती? एक मुलगी. माणूस कधी बघितलं त्याला स्टेजवर तू घाबरतो. हे सांग. घाबरला काय? शेती करतो. कशाच घाबरत? माझं नाव दावल महबूब इनामदार, राहणार बोराळे. माझं चर्चनला राहतोय मी. पेट्रोल पंपावर कामावर आहे. हां, एक मुलगा एक मुलगी. मुलगी आहे 9वीला, मुलगा आहे 8वीला. धन्यवाद. दिलीप इनामदार बंडू इनामदार. मी 18 वर्ष सेवा केली आर्मीमध्ये. नंतर रिटायर होऊन निवांत आहे. आणि एक मुलगा आणि मुलगी आहे. वीज बोर्डात सर्व्हिसला आहे. इथं 30,000 पगार घेतो, इथं 30 घेतोय. 30,000 सांग म्हणलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक नितीन कौचाळे, सुनीता बजाज, परत पूनम शहा, सर्व बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी सचिन शिवशंकर ककमारे, राहणार बोराळे. मी आहे, शेती करत असतो. मला एक मुलगी आणि एक मुलगा. तर आजच्या या कार्यक्रमावरून मला असं वाटतं की वर्षाला एकदा हा कार्यक्रम व्हावं, ही एवढं माझे विनंती आहे. भाषणाचा कार्यक्रम नंतर आहे, तेव्हा पण निवांत बोलू. ओके. मी नितीन भीमाशंकर कवचाळे, सध्या पुण्यात आहे, टाटा मोटर्स मध्ये. एक मुलगा आहे, 7वीला आहे. ओके. नमस्कार. आला का आवाज? आवाज कुणाचा आहे? नमस्कार मित्रमंडळींनो, मी गिरीश कुलकर्णी. मी कमिशनर ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये 10 वर्ष कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक या पदावर काम केलं. सध्या गुहागर येथे आता जस्ट 1 महिना 8 महिन्यापूर्वी प्रमोशनवर गुहागरला कृषी पर्यवेक्षक म्हणून जॉईन झालेला आहे. सध्या मी पुण्यामध्ये स्थायिक झालेला आहे. सध्या स्थायिक आहे चिंचवड येथे. कुणी पुण्यामध्ये आला तर अवश्य भेट द्या. आवर्जून घरी या. आत्ताच मी तुम्हाला सगळ्याला आग्रहाचं निमंत्रण देतो, कारण माझ्या लग्नाला कुणी हजर नव्हतं. तर आग्रहाचं सगळ्यांना निमंत्रण आहे, कारण मोरया गोसाईचं बघण्यासारखं मंदिर चिंचवड गावामध्ये आहे. विशेष करून आवर्जून आलं तर अवश्य या. तसंच सध्या मी गुहागरमध्ये आहे. प्रेक्षणीय स्थळ आहे. 6 किलोमीटरचा उत्तम असा समुद्र किनारा आहे. कुणी तिथंही आलं तर आवर्जून आठवण काढून या. मी तिथं सध्या आहे. मला एक छोटासा 6 वर्षाचा मुलगा आहे. तो आता 1लीत आहे. सध्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. एक मला मिसेस गृहिणी आहे, ती जॉब करत होती, पण मुलगा झाल्यापासून तिने जॉब सोडलेला आहे. सध्या ती गृहिणी आहे. ती BA संस्कृतमध्ये BA करते, एक्सटर्नल, शेवटच्या वर्षाला आहे. आणि तिचं भविष्यात आता तिला MA किंवा संस्कृतमध्ये शिकायची इच्छा आहे. मी तिला सपोर्ट करतो आहे. बाकी बोलायचं म्हटलं तर बऱ्यापैकी मी माफ करा, बऱ्याच लोकांना मी पहिल्यांदा प्रश्न विचारला की मी ओळखलं नाही, तर जेव्हा पण विचारला असेल तरी सगळ्यांनी मला माफ करावं. कारण बऱ्याच म्हणजे जवळजवळ 28 वर्ष ज्यांना ओळखतो त्यांना ओळखतो, पण 28 वर्ष स्पेशली आरोग्याची मुलं म्हणा किंवा त्यामुळं बरेच ड्रास्टिक चेंजेस झालेले आहेत बऱ्यामध्ये. पण एक आहे की सगळ्यांच्या वागण्यामध्ये काही चेंजेस झाले नाहीत, ही चांगली अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्यांची अभिमानाची गोष्ट आहे की बोराळचं पाणी अजून कोणी सोडलेलं नाहीये आणि सोडूही नका अशी अपेक्षा आहे सगळ्यांना. चला, ओके, धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयोजकांनी हे जे काही घडवून आणलं त्याबद्दल त्यांचे आभार.
त्यांचे उत्तम प्रगती किंवा त्यांना असंच पुढच्या वर्षी पण त्यांनी असंच नियोजन करावं. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत ही आत्ताच स्टेजवरनं ग्वाही देतो. आणि असेच कारण इथेच अवघड किंवा दुसऱ्या ठिकाणी आयोजित केलं तर सगळ्यांना एकमेकांना ते प्रेक्षणीय स्थळ किंवा काय बघणं होईल असं होईल तर ते तसं नियोजन करावं. आम्ही तुमच्या सर्व पाठीशी आहोत. कधी तशी हे करावी आयोजकांनी आम्हाला सांगावं. आम्ही तसं तयारी आहोत. ओके, थँक्यू. परत एकदा आयोजकांचे धन्यवाद. सर्वांना गुहागरला बोलवलेलं आहे तर पुढची ट्रिप गुहागरला ठरलं. गिरीश आपली सगळी व्यवस्था बघेल. माझं नाव रमेश मल्लाप्पा कोकरे, राहणार नारळे. दोन मुली एक मुलगा आहे. मुलींचे लग्न केलोय. एक मुलगा 12वीला आहे. जावायला रोड नंबर 34. माझं नाव सिद्धेश्वर तिप्पण्णा कुंभार. मला 3 मुलं आहेत. 2 मेडिकल साईडला आहेत आणि एक अकॅडमी करतोय. माझा संसार व्यवस्थित आहे. मी शेती आणि चक्रा शुगरमध्ये काम करतोय. रोड नंबर सुरेखा चंद्रकांत बिराजदार. तिकडचं नाव सुरेखा राजेंद्र सुरेखा चंद्रकांत बिराजदार. सुरेखा राजेंद्र देशमुख. एक मुलगा आहे, पैलवान आहे. मुलाचं लग्न झाले, सुनबाई आले. तुला घेऊनच राहू पहिला इनडायरेक्टली सांगितले. माझे नाव सुनंदा सुभाष मुंगशे. सासरचं नाव सुनंदा धनंजय गायकवाड. मी माचनूरला असते. मला 2 मुलं आहेत. एक IT कंपनीत अहमदाबादला जॉबला आहे. एक MSc BEd आहे. मी शेतीच करतो. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा 4थीला आहे. मुलगी अंगणवाडीला आहे. शेती मी पहिल्यांदा नितीचा आभार मानते. त्यांनी खूप छान अरेंजमेंट केलेलं आहे. एवढंच भास झाला मला. माझं नाव स्मिता आनंदराव पाटील आणि तिकडचं नाव स्मिता प्रवीण हत्ते. मला एक मुलगी आहे. मी फर्स्ट इयर. हसू नका म्हणल्यावर पुढचं काय सांगितलं त्याला काय असतं सांग ना. त्याला काय असतं. पाटील रोड नंबर 43. माझं नाव शिवानंद मल्लेशा पाटील. मला एक मुलगा आहे. 8वी आता पास झालेला आहे. 9वीला आहे. मुलगी अजून लहान आहे, 1लीला आहे. तरी मी ह्याच्या आधी कधीही स्टेजवर भाषण केलेलं नाही. तरी पण तुम्ही सगळ्यांचा आग्रह खातर माझं 2 शब्द मी बोललो. आणि आपल्या सगळ्यांचं भाषण महेशच करायला, त्यामुळे काय बोलायची काय गरज नाही. त्यामुळं सगळेजण एकत्र आल्यामुळे थोडासा आनंद वाटला. परत पुढं ह्याच्यानंतर पुढं कार्यक्रम घेतला तर आपण सर्व मिळून एकत्रित होऊया ही माझी इच्छा आहे. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. आणि तसेच सर्व मित्र आणि मैत्रिणींचं मी आभार मानतो. दिलेल्या आमंत्रणाला तुम्ही इथे येऊन सर्वांनी हजेरी लावली त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सर्वांसाठी. चॅनवीरचा मुलगा एवढा हुशार आहे, जिल्ह्यात प्रथम आहे. भयानक हुशार. माझं नाव चॅनवीर सूर्यकांत पाटील आणि मी शेती करतोय. आणि मला 2 मुलं आहेत. एक आहे इंजिनियर, पुण्याला सध्याला सर्व्हिसला आहे. आणि धाकटा सरकारी MBBS VMCला सोलापूरला सध्या फर्स्ट इयरला आहे. मी शेती करतोय. आता का झालं आपण तिरडीवर गेलो.
माझ्या वतीनं सगळ्या मित्र आणि खास करून माझ्या महेश बनसोडेला सगळ्यात आणि सगळ्याच भाषण त्यानंच केलं. माझं माहेरचं नाव पूनम प्रकाश शहा, सासरचं नाव पूनम राहुल होरा. माझे मिस्टर बिझनेसमॅन आहेत. मी हाऊसवाईफ आहे, पण ॲक्टिव्हिटी चालू आहे माझी घरी. आणि मला 2 मुलं आहेत. मोठी मुलगी आहे ती BPT करते, मीन्स फिजिओथेरपी. आणि सेकंड मुलगा 9th मध्ये आहे. थँक्यू. उत्कर्ष नाही ना? उषा नाहीये. अनिता करून सगळ्याला नमस्कार. माझं नाव अनंतय्या शिवय्या स्वामी, राहणार आरळी. मी सध्या शेती करतोय. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. मी संतोष विष्णू सावंत. मी शेती करतो आणि 3 मुले आहेत, एक 8वीला, एक 5वीला आणि एक 2रीला. धन्यवाद. धन्यवाद संतोष. रोल नंबर 55 अंकुश सुतार. सर्वांना नमस्कार. मी अंकुश नामदेव सुतार. इथे गावामध्ये वर्कशॉप आहे आपलं. मी बोलते मुन्नी मोहम्मद तांबोळी, माहेरचं नाव. परत सासरचं नाव मुमताज गप्पूर अत्तार आहे. आणि मला ना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा B फार्मसी करतो आणि मुलगी मेकॅनिकल इंजिनियर झालेली आहे. तिला जॉब भेटलेला आहे. माझं नाव संजय दोंडप्पा येडवे. मी पुणे येथे कंपनीमध्ये जॉबला आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगी 9वीला गेली आहे, मुलगा 1लीमध्ये आहे. धन्यवाद. काय नाही होती इतकी उशीर काय करत होती? तसं होतंय मला उलट व्हायला मगा बोलताना नावच विसरली तू. सुवर्णा महादेव जिरगे आणि माझा सुवर्णा नितीन दलाल. मला एक मुलगी आणि 2 मुलीच आहे मला. एक इंजिनिअरिंगला आहे कोल्हापूर DY पाटील आणि एक मुलगी 7वीला आहे. आणि माझे मिस्टर MR आहेत. आणि नितीनचं खरंच खूप आभार, तू कार्यक्रम अरेंजमेंट केल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. असू दे की थोडं त्याचं पैसे तर भेटू दे. माझं नाव विश्वनाथ मल्लप्पा कोरे. मला 2 मुली एक मुलगा आहे. मुलींची लग्न केली ती. मुलगा 9वी शाळेला आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नाही, सगळ्याला तर मी कोण आहे हे सगळ्यालाच माहित आहे. तरी पण मी तुम्हाला सांगतो, माझं ओरिजिनल नाव रामकृष्ण तुकाराम नकाते. डुप्लिकेट नाही, प्रेमान पिंटू म्हणते ते. आणि शिक्षण तर काय सांगायला हा एवढंच आहे. नाही, तुमच्या एवढंच झाले, कमीच झाले. आणि व्यवसाय करतोय, हॉटेलचा धंदा आहे माझा स्वतःचा, वडापावचा. बोलू दे, कुणाला बोलू दे, बोलू ना. एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. काय नाही सुनीता, पुन्हा म्हणली बोलवलं नाही. मी कवा बोलवलं हे सुद्धा सांगतो. बोलवलं नाही तरी पण मी आठवण देतो. तुम्ही बोलवलं होतं ना. आणि मला एक मुलगा 2 मुली आहेत. मी राजकुमार श्रीमंत नकाते. मला 3 मुले आहेत, एक 11वीला, एक 12वीला आणि एक 8वीला. एक मुलगा आहे, आता मुलगा 4थीला आहे. मी शेतीच करतो. धन्यवाद. शिवानंद पाटील. मी शिवानंद रेवणसिद्ध पाटील. हॅलो, आलं का नाही? मी शिवानंद रेवणसिद्ध पाटील. व्यवसाय शेती करतोय, बागायत आहे, शेती करतोय. एक मुलगा आहे, 2 मुली आहेत. एका मुलीचं लग्न झालेलं आहे. लक्ष द्या इकडं. आलं, एका मुलीचं लग्न झालेलं आहे. एक मुलगी 11वीला जाते, म्हणजे चालूला सध्या. आणि एक मुलगा आहे तो 7वीला.
आणि एका मुलीचं मॅरेज झालेलं आहे. इथं नंदूरलाच दिलेलं आहे. नमस्कार, माझं नाव गंगाराम विठ्ठल लेंडवे. मी इथं इयत्ता 4थी पर्यंत होतो. 5वी मध्ये फक्त दिवाळीपर्यंत आपल्या नूतन हायस्कूलमध्ये होतो. त्यानंतर माझं शिक्षण शासकीय विद्यानिकेतन पुशेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा इथं 10वी पर्यंत झालेलं होतं. 1997 ते 2000 सालापर्यंत मी टाटा मोटर्स या ठिकाणी अप्रेंटिसशिप केलेलं होतं. त्यानंतर त्याच कंपनीमध्ये मी 3 पिरियड म्हणजे 7-7 महिने 3 वेळा काम केलेलं होतं. त्यानंतर 2002 साली एक्सटर्नल 12वी आपल्या इंग्लिश स्कूल मंगळवेढा इथून दिलेली होती. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या वर्षी माझ्या केंद्रामध्ये प्रथम क्रमांक आलेला होता. मी एक्सटर्नल बसलेलो होतो. आर्ट साईडला मला 77.50% मार्क होते. टाटा मोटर्समध्ये परमनंट नाही झालो, त्यामुळं मी सांगली आष्टा जिल्हा सांगली इथं D.Ed पूर्ण केलं. 2006 ते 2023 सालापर्यंत मी जिल्हा परिषद रायगड इथं प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. आणि या जून 2023 साली माझी बोराळे इथं मुलींच्या शाळेत बदली झालेली आहे. माझं लग्न 2011 साली झालेलं आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी 10 वर्षांची आहे आणि मुलगा 4.5 वर्षांचा आहे. आणि आता सध्या मी मुलींच्या शाळेत जॉब करत आहे. धन्यवाद. सगळ्या एकमेकांची ओळखी झालेल्या आहेत, झालेत ना? मी आता पुढील कार्यक्रमासाठी ना पूनम शहाना मी निमंत्रित करतोय. त्यांना गेम्स घ्यायचे आहेत. हा, यासीन 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 प्लीज. सॉरी, मी यासीन डालायत बोराळे येथे आहे. मी सध्याला इथं माझं ताहिर चिकन सेंटर आणि मटन शॉपचा व्यवसाय आहे. विथ केटर्सचं काम करतो. महेश कुठे? अरे नको नको, थांब. काय ना चालय? तू थांब, तू थांब थांब. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. मला कौतुकाची बाब अशी वाटली की आपण ज्यांची मुलं, ज्यांची पाल्य आज इंजिनिअरिंग मेडिकलला गेलेले आहेत, त्यांचे मी माझ्या वतीने हे करतो, कौतुक आणि त्यांचं अभिनंदन करतो की जे विद्यार्थी आपल्याबरोबरचे जे विद्यार्थी शाळेत शिकायला वर्गात यायला घाबरत होते किंवा ज्यांना उचल बांगडी करून आणायला लागत होती, त्यांची मुलं आज मेडिकल आणि याला ॲडमिशन मिळालेलं आहे. तर त्यांचं अभिनंदन, त्यांचं कौतुक आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद गिरीश. तुम्ही टेस्ट करायची आपल्याला छोटी. थांब 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 थांब. शाळा दिसते तुम्हाला? व्हेरी गुड. 5वी कोणत्या शाळेत वर्गात होतं सांगा बघू. थांबा 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 पाटील, थांबा थोडस. सुवर्णा कोपऱ्यामध्ये नाही, कोपऱ्यात 10वी होती. थांब 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 थांबा मुलं, थांबा. 5वी कोपऱ्यात होते. राईट राईट आन्सर. थांबा की 10th इथं मध्ये आहे. इथं अजून एक खोली आहे कोपऱ्यात एकदम. शाळा बनवत होती म्हणून तो लक्षात. मी मॉनिटर होते. बर 6वी सांगा बघू. चला 6वी सांगा. 6वी समोर कोणती? कोण येऊ सांगतं? पुढे कोणी एक जण सांगा. 6वी सांगा बघू. थांबा थांबा मुलं, थांबा. एवढी मेमरी लॉस झाली? थांबा. इकडं करेक्ट, ते 7th होतं. राईट. अजून हे 7th होतं. 8वी सांगा बघू आता. थांबा थांबा थांबा, करेक्ट करतो. अजून एक कोपऱ्या तिकडे रूम आहे. 8वी इथं होतं, या जागी 8वी. 8वीत ना मुली आपल्यावर दादागिरी करायची, ही फॅक्ट होती. मोजून 7 किती मुलं होती?
किती मुलं जास्त होते मुली किती होत्या 30 मुली होत्या 30 आणि मुलं जेमतेम पोटा पोचले एवढी जेमतेम. मुलाचं काय म्हणायचे मुलांनो शांत बसा. मुलं अजिबात कधी नव्हती. दादागिरी तुम्हीच करायचो. हा बर ठीक आहे. 9वी सांगा बघू. एकदम कोपऱ्यात होतं शेवटचं. आणि 10वी सगळ्यात महत्वाचं वर्ष 2 नंबर. बर आता तुम्हाला एक माझी छोटीशी आठवण सांगतो 10वी मधली. ओके 10वीच मला वाटतंय फर्स्ट टर्म चालू होता आणि हार्डली एखादा महिना झाला असेल. आणि मंगल आहे हो मंगल आणि एका मुलाचं भांडण झालं आणि ते बक्षी मॅडमच्या कानावर गेलं. ओके बक्षी मॅडम आली 11 वाजता क्लासमध्ये आणि गंगा यमुना वाहत होत्या आणि तिनं काय तर सांगितलं कोणतरी मला काय तर म्हटलेलं आहे XYZ पर्सननी म्हटलेलं आहे. मॅडम तेव्हा एक खूपच छान असं वाक्य वापरलं की मुला मुलींनो हे तुमचं शेवटचं आणि अतिशय महत्वाचं वर्ष आहे. याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं कधी की भेटावं पुन्हा गोविंदाला नांदा एन्जॉय करा. परत तुम्हाला खूप मनानं वाटतं की अरे भेटावं पण भेटणं होणार नाही. आणि खरं असं वाटतं की खरं त्या मॅडमचे वाक्य आज आपल्याला भेटायला 28 वर्ष लागलेत. ओके तर असंच आपण गुण्या गोविंदांना एन्जॉय करू फ्रेंड्स बनून राहू. करेक्ट केलं. ओके तर मी आता पूनमला माईक हँडओव्हर करतोय गेम साठी. अरे काय चाललंय तुझं सांग ना काय काय. ठीक आहे काय करायचंय बरं ना उदय अनंत या तिकडे कोण आहे मागे अजून. म्हणजे काय आहे महादेव सुरेश शिवानंद त्यांची मेमरी लॉस झाली त्यांना येणार आपल्याला एक दोनच म्हणायचं बाकी अंदाज माहितच आहे त्यांना कशाला लास्ट माझं सांगितलं कसं कळायचं माझी प्रत्येक गोष्ट जोकच डेमो बघा नंबर काउंट करायचे ते माईकवर ते पाय काढ कुठं पाय क्लॅप वाजवायचे काळी म्हण रे काळी हे नाव पुढं काळी नाही वाजवायची जे बोलणार आहे नाही क्लॅप आहे क्लॅप आहे रे. आउट परत काय बोलत नाही हॅलो काय नेमकं म्हणलं की पूर्ण झालं 6 आलो 3 हो क्लॅप होतं बाजूला क्लॅप होता दोंड्या तरी बाजूला ऐकूच येत नाही हॅलो हातात देऊ का जमा लागले उभा राहू सगळ्यात परत एकदा जमा आले 5 वाजले जमा आले बरोबर आहे 5 वाजता मी दुसरा स्पेशली गेम सांगणार आहे आता सगळ्याला जमले आता जमा आले फिरचे घ्या दुसरा गेम सांगणार आहे मी तुझ्यावर पूनम रागाला आलेले आहे काय मारी नाका परत काय बोलायला पाहिजे की पुन्हा एकदा चालू करू तुझ्या काय म्हणते सेपरेट गेम शिल्लक काय द्यायला ठेव सांगितलं काय नाही क्लॅप केली हे समजायला पाहिजे वन गेले मला ना ती बाजूला गेली 1 पासून ना 1 म्हणकी अशीच गेम होती ऍक्च्युली काय म्हणत रोटी खाके पोटी जाए असू
म्हणजे जीवनातला भागच आहे. हा. रोटी खाके पोटी जाओ, रोटी करके पोटी जाओ, रोटी खा के पोटी जाओ, रोटी करके पोटी खाओ. पोटी जाके रोटी रोटी खाओ. खाओ. रोटी खा के पोटी जाओ. बरोबर आहे की? चुकीचं बोलायचं. रोटी खा के पोटी जाओ. रोटी रोटी खाओ. मग असंच म्हणलंय मी. जोरात म्हण, फास्ट म्हण. फास्ट नको, ही जमलिंग होतंय. सदा तू एकटाच ही काय बाबा लय सदा त्याला की रोटी खा के पोटी लय जाओ. बनतो का मगा पोटी जाके रोटी खाओ. जोरात जोरात रोटी खा के पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ. अजून एकदा रोटी खा के पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ. अजून म्हण. रोटी खा के पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ. हे बरं का चुकलं. त्यासाठी ब्रेक घेऊया. मुलींना थोडस घसा कोडा पडलाय. पेन आहेत का कुणाकडे? पेन आहेत ना? पेन आहे का? कोण तुला शिकलं नाही? अशी पनिश करायची म्हणजे सगळ्यांना शिक्षा. हा हा, अशी करायची आहे. त्या चीट वरती लिहायचं आणि कुणी ते cheat लिहिलेलं आहे ते लिहिलंय समजू नये. ते सांगायचं. हा म्हणजे कुणाचं अक्षर आहे हे सांगायचं. कुणाची handwriting. नाही 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 समजा एक्झाम्पल एका चीट वरती पनिश लिहायचंय हा. आणि ते पनिश कुणी लिहिलंय ते खाली स्वतःचं नाव डिटेक्ट करायचंय. हा, कुणी लिहिलंय. आता तू लिहिलं म्हणजे कसं डान्स करून दाखवावा. हा? आणि त्या चीट वरती तुझं नाव लिहायचं की तू हे पनिश केलेलं आहे. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. है कभी दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए. तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. जाते हो जाने जाना आखिरी सलाम लेते जाना. हमको वहाँ ना बुलाना आखिरी सलाम लेते जाना. गुम है किसी के प्यार में दिल सुबह शाम
पर तुम्हें लिख नहीं पाऊं मैं उसका नाम। हाय राम हाय एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। बनता है मेरा काम तुम्हारे ही काम से, होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से। बनता है मेरा काम तुम्हारे ही काम से, होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से। तुम जैसे मेहरबान का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया, अरे 100 बार शुक्रिया। यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया, अरे 100 बार शुक्रिया। बचपन तुम्हारे साथ गुजारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। असं का बसला इकडे इकडे असं मालदार चोपदार असेल मी टेन्शन मध्ये आलो इथं नाही नाही बंद चालू आहे का बोल बोल माझं नाव शिवाजी सुरेश साळुंखे. हे 10वीच्या विद्यार्थी असताना सर्व विद्यार्थी माझ्याशी वर्गातलेच आहेत. गेट टुगेदरचा कार्यक्रम हा ध्यानीमध्ये असताना नितीन खवसळे माझे मित्र आहेत यांनी मला 2 महिन्यापूर्वीच याची कल्पना दिली होती. पण काय कारणास्तव सकाळी
बाहेरगावी जावं लागलं, त्यामुळं माफी मागतो सर्वांची. आणि तळतळ काढून तसंच लगेचच कार्यक्रम तिकडलं होऊन मी इकडं हजर झालेलो. पण माझा आता सध्या मी बांधकाम व्यावसायिक आहे. बांधकाम करत करत बाकी काय सांसारिक गोष्टी आहेत, इतर धार्मिक बाजू माझ्याकडे जास्त आहे. कारण धार्मिक बाजूतून माझं वाटचाल चालू आहे संसाराची. ते काय करत असताना आता पण मला 2 मुलं आहेत. माझं लग्न झालं जवळ 15 वर्ष झाली. 2 मुलं आहेत. एक 10वीला आहे आता सध्या गेलेला आहे आणि एक 11वीला आहे. लाईट गेली. लाईट आता ऐका, पुढे पुढे नाजू नकोस. तिला पाणी आणि मट्टा द्यावा आता. तुम्ही प्रश्नाचा वर्षाव बर. सगळ्यांचे चेहरे फ्रेश वाटतात तसे. बरेच वर्षानंतर आपण सगळे एकत्र येत आहोत. त्यामध्ये इथल्या सगळ्या टीमचा, इथले जे काही आयोजक बैठकचा पुन्हा एकदा मनापासून आभार. मी आज आपल्यासमोर उभा आहे. 28 वर्षानंतर आपण सगळे एकत्र भेटतोय. या गोष्टीचा अभिमान वाटतोय आणि काही वेळेस दुःखही वाटतं की 28 वर्ष आपण एका गावात असून सगळेजण एका गावात असून एकमेकांना भेटू शकत नव्हतो. आज तो योग आलाय. मनापासून बरं वाटतं जरा सगळेजण भेटताय. असेच वर्षाला असं काही एक तारीख ठरवून जर आपण भेटायचा जर प्रयत्न केला तर नक्कीच यशस्वी होईल असं वाटतंय. कारण सगळेजण तेवढे उत्साही आहात, सगळेजण वेल सेटल आहात. सगळे सुखी समाधानी, सगळ्यांची सेटलमेंट व्यवस्थित झालेली आहे. हे एक आपल्या बॅचचं कौतुक म्हणावं लागेल. म्हणजे असं कुठलाही विद्यार्थी नाही आहे की जो वाया गेलाय किंवा आउट ऑफ वे जाऊन त्याने ट्रॅक सोडलाय आणि तो त्याचं हे झालेलं आहे. दुर्दैव एक दोन आपले मित्र होते. त्यांचे दुर्दैव म्हणायचं का आपलं दुर्दैव म्हणायचं ते आपल्याबद्दल नाही येतात सध्या. ठीक आहे, त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांचं काय असेल ते. पण आपण सगळेजण इथं खेळीमेळीच्या वातावरणात परत एकदा एकत्र आलात त्याबद्दल सर्वांचे माझ्यातर्फे धन्यवाद. आपण शांतता ऐकून घेतलं. माझं धमकी त्यांचं जरा ऊर्जा वाढवल्याशिवाय बोलत नाही. ती उगाच तिथे चॅनल वरून बोलू म्हणजे मिळ लागतंय. मी शाळेतल्या हुशार विद्यार्थ्यांना ढळ विद्यार्थी सांगणं म्हणजे कसला गुन्हा आहे. किती वर्ष झाली? खूप आनंद झालाय. मी येणार नव्हते तरी ह्याच्या नितीनच्या, पूनमच्या, सुनीताच्या आग्रहांमुळे आले ते बरं झालं. प्रेम नव्हतं काय? सगळ्या प्रेम नव्हतं काय? नाही, आग्रह कोण केले? त्यामुळे नाही आले नसते तर मी सगळ्या आनंदाला मुकले असते. याच्या पुढे ना जिथं होईल ना तिथं जर माझी कंडिशन घरातली म्हणजे व्यवस्थित असेल तर मी येऊ शकते. कुठं ठेवचाल तिथं मी माझं हे लावेन, प्रेझेंटिंग हजेरी लावेन. आता बाई 2 स्पॉट आहेत. एक गुहागरला आहे आणि सातारला आहे. सातारला कोणाकडे सांग? मी काय म्हणते माझ्या घरात एकदा अचानक पार्टीचा भयानक धक्का आहे सातारला. तिकडे आहे. वडूज मध्ये स्पॉट नाहीयेत. आपण आंबेगावला जाऊ शकतो, कोल्हापूर. का बरं का वडूज कडे काय वडूज काय नाहीये काय? आपण सातारा घेऊ. सगळ्यांनी तयार व्हा. सातारला पुढचं गेट टुगेदर. आणि पोलानी गिरीश आणि मला बोलता येत एवढं चांगली बोल बोलता येत नाही. काय नाही बोलतात तुला? काय सांगतेस? बोलतच बोलली. खरं बोल आता ऐका, लक्ष द्या. तुम्ही तर बोलत सोनी मध्येच म्हणते.
बरं इकडे बोलायला माणूस नव्हता आम्ही तयार 27-28 वर्षानंतर एक नंबर फर्स्ट त्याचाच नंबर येईल जरा व्हॅल्यू वाढव रे यार पुढे यार तुम्ही नंबर काढायचा त्यामुळे तर त्याविषयी जर बोलायचं झालं तर 1996 मध्ये आपले असलेले गुरुवर्य कौसाळे सर किंवा माधुरकर सर, चौगुले सर, माळी सर यांच्या आठवणीतला विषय म्हटला तर फक्त कौसाळे सरांनी जी कौसाळे सरांची जी धाकधूक होती काय सरांनी जी आपल्याला वागणूक दिली त्या वागणुकीच्या आधारावर बरेच वर्ष मी जगण्याचा प्रयत्न किंवा संघर्षाचा प्रयत्न बरेच वर्ष करत आलो. आणि मंद्रुपकर सरांची एक शिकवण होती की एखादी साकुरीबद्दल जर वाट धरली तर त्या वाटेवर अयशस्वी जरी झालं तरी पण ती सोडायची नाही. हा त्यांचा हेतू. जवळजवळ मी 25 वर्षाचा अनुभव घेतला त्यांच्या पाठीमागे राहून. त्याच दैवयोगात त्यांच्या काही घटना घडल्या, हे झालं ते झालं. त्यातून त्यांनी पण कोरोना काळामध्ये बराच संघर्ष करण्यात अयशस्वी झाले. त्या संघर्षातसुद्धा मी त्यांच्या संग सामील होतो. शेवटी निसर्गासमोर त्या दोन व्यक्तीचा हयात आपल्यातून निघून गेला. पण त्यांनी काय जगायचं आणि कसं जगायचं ही बरंच काही मागं सोडून त्यांनी आपल्याला शिकवलं. त्याच पद्धतीनं आपल्या वर्गातले एकोपा जवळजवळ सगळ्याच मित्रमैत्रिणीचं व्यवस्थित सेटलमेंट आहे या वातावरणात तर दिसतं आहे. कोण गरीब असो श्रीमंत असो किंवा ह्याची जवळीकता न राखता मित्रमैत्रिणी ह्या गोष्टी जरा व्यवस्थित ठेवायचा हा प्रयत्न करूया. झालं पण सगळ्यांनी त्यांना हजर राहिले यातच खूप हे आहे. आणि हा कार्यक्रम मेमोरेबल आहे कारण 26-27 वर्षानंतर आपण सगळे एकत्र आलो. नक्कीच मेमोरेबल. हो ते फक्त 5-6 जण जास्त क्रेडिट तुम्हाला तुम्ही आला हेच महत्वाचं आहे. आणि सगळ्यांनी म्हणून आपण एन्जॉय केलं हेच खूप आहे. बस आता तू बोल. काय काढलंय नाही बघ ते आवाजही नाही. बोल काय बोल माझ्या आयुष्यात काय राहिले म्हणा. बोल तुम्हाला आपला क्लासमेट ना सीमेवरती शत्रूशी लढत होता. काय तेच म्हणलं देशावरती जाऊन देशाबद्दल जेव्हा आपण गर्व करायला पाहिजे. अरे आम्हाला गर्व आहे की पण बोल म्हणतोय आम्ही. सांगितले हा व्यक्त करेल आणि चुकलं तर आम्ही शांत चित्तेने ऐकून घेतो. सीमेवरचा अनुभव सांगा. सीमेवरचा अनुभव सांगा. बोल बोल हात सोडून त्याला सांग रे काय काय बोलायचं. जॉईन झाल्यापासून अनुभव सांग. हैदर बोल गे. हैदर बोल रे. हैदर हैदर बोल बोल महेश सर. सुनंदा नाही गुड्डा गुड्डा पहिल्यांदा गुड्डा गुड्डा. तू मेंबर आहेस ये. तिने मेंबर नाही आहे नाही नसेल तर ये.
2 मिनिटं बोलायचं फोनवरती मला भाषण द्यायला बांधली की जेवण उशिरा ठेवायला पाहिजे तर आपल्यामध्ये अशी एक व्यक्ती आहे की जे आपण आता जो कार्यक्रम झाला त्याविषयीच आपलं मत व्यक्त करतो. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि आपले शिव आहेत त्यांच्या पत्नी सौ प्रगतीताई पाटील यांना मी विनंती करतो की आजचं तुम्हाला गेट टुगेदर कसं वाटलं याविषयी 2 मिनिटं बोलावं. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. नमस्कार, सौ शिल्पा शिवराय पाटील. मी सध्या बचत गटामध्ये काम करते आणि माझ्या 2 जर्शी आहेत ती त्यात मिस्टर साथ देते जसे तुमचे मित्र. मग मला शाळा कमी शिकता आलं आणि आमच्या गावात शाळा नाही, तुमच्या गावात शाळा आहे, तुम्ही शिकलेला आहे बघून खूप आनंद वाटते. गेट टुगेदर म्हणजे काय असते, सक्सेस म्हणजे काय असते, मित्रमैत्रिणी कशा असायला पाहिजे, कसे असावे, काय आपले सुखदुःखाच्या गोष्टी सांगता येतात ज्याने परिवाराला आपल्या घरच्यांना सांगता येत नाही ते मित्रमैत्रिणींना सांगता येत. प्रत्येक वेळेस ते जेंट्स 7, 8, 10, 12 वेळा होते ती जाते ती की मला कसं तर वाईट वाटायचं ह्याने आम्हाला सोडून जाते त्या म्हणून. मग यावेळेस छान वाटतं कारण मैत्रिणी आहे त्या म्हणून. कारण असं नसते की जसं ऑनलाईन जमाना आहे बदललेला जमाना आहे. कारण आताच्या बायकांना सुद्धा की मैत्रिणी असलेल्या सुद्धा काही फरक पडत नाही. उलट त्यांना बरं वाटतंय की त्यांचं चाललंय चालू द्या आम्हाला चान्स भीती असते ना की बायका काय म्हणतील. असं काही नसतं. बदलचा जमाना आहे म्हणल्यावर ते चालणारच चालून घेतलेलं. त्याच्यामुळे तुम्ही पाठीमागणार आता प्रत्येक वर्षी असं हुरडा पाठी म्हणा कुठं जायचं म्हणा की जावं असा माझी अपेक्षा असते की माझी शाळा कमी झाली. खूप काही त्यांनी जग फिरावं. भले तुम्ही भविष्यात सक्सेस कमी असू दे पण जीवन जगता आलं पाहिजे. हाच एक असा दिवस आहे की तुम्ही जीवन अतिशय आनंदात जगताय आणि तुम्हाला पाठीमागच्या आठवणी काय खूप काही आठवलं जातं. न लाजता बायकांनी पुढे बोलावं कारण 50% आरक्षण महिलांनी मिळालेलं आहे. मग तुम्ही पाठीमाग बोलण्यासाठी असं मला वाटतं. मिळेल नक्की मिळेल कारण मोदी आलाय म्हणलं 100% सुद्धा मिळणार. नाही बोलायचं सगळ्यांनी बोलायचं काय नाही भीती वाटत शाळा खूप म्हणजे खूप सुंदर छान आहे. त्यात शिक्षक सुद्धा गावचे असतात भरपूर. त्याच्यामुळे शिक्षणात तुमचं खूप सहयोग शिक्षणामध्ये शिक्षण चांगले शिकवले की पुढं भविष्य चांगलं होतं ना. तसं आमच्या गावात शिक्षण लहान जेणेकरून प्राथमिक शाळा असायची म्हणजे हे सगळं मी मिस केलेलं आहे. तुम्ही पुढे चाललात तर चाला अजून काय असल्या तरी करत जावा. त्याच्यामुळे खूप मस्त वाटलं इथं येऊन बघून. तुम्ही आल्याबद्दल आम्हाला खूप छान वाटलं. आभारी आहे. मला वाटायचं की मी आल्यावर ह्यांनी लाजते ते किंवा बोलणार नाही तरी तुमच्या ह्यांनी लाजतील वाटलं. मी आले नंतर यायला चला म्हणलं भेटून या सगळ्या ताईशींना म्हणून आम्ही आलो भेटायला. त्याच्यामुळे आमच्याबरोबर तुम्ही फोटो काढावा पण कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहायला पाहिजे की ह्या तुम्ही मैत्रिणी आल्या होत्या. मग आपल्या पण आठवणी राहायला पाहिजे ना. त्याच्यामुळे या आमच्यासोबत फोटो काढा आम्हाला फ्री करा तुमचं चालू ठेवा आणि परत हा दिवस येणार नाही. त्यांच्या येतील त्या अशा सगळ्यांना गोळा करून सगळ्यांची आठवणी राहून खूप छान आयुष्य जगावं. हा तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. शिवानंद पाटलांना पण आपल्या बायकोनं प्रेरणा मिळाली असेल आणि तोही आपले 2 शब्द व्यक्त करेल. सांगा ना 2 शब्द बोला मला काय म्हणायचं आहे आता बोलल्यात त्यांचा आभार मानला तू बरोबर आहे पण आपल्यात सगळे ते आता कसे आमची वहिनी शिकली नाही म्हटली. कारण कसं आहे की इथले बरेच तिथं उभं राहूनच का सांगतो बरेच जण इथं बसल्यानं तू ओळखत नाही किंवा
तू त्यांना ओळखत नाहीयेस. ते उठून उभार तू हे कर. तिथं बसल्या ठिकाणी सांगा तुमचं पूर्ण नाव आणि जात नसते. आज सगळ्यांनी मिळून इथं एकत्रित येणाऱ्या मुलीवर मिळालेली आहे. त्याबद्दल एवढं बोलू शकते, जास्त काही बोलू शकत नाही. कार्यक्रम येऊन 10-15 छान भावाचे 4 शब्द बोलणार आहे. चुकलं तर चुकलं बोलतो. पूनम सोबत थांबायचं नाही का? जास्त चुकील नको. बोललो रे बाया. काय बोलायचं माझी बेबी बोलते. हॅलो सांगतो. हा बघा आभार मानायचं आहे, दुसरं काय बोलायचं आहे? 1-2 शब्द काय तर आलं छान वाटलं, कसं आलं, बरं वाटलं हे सांगायचंय. 2 वर्ष झालं गेट टुगेदर ठरवला होता. आज फायनली दिवस आला. तो आयुष्यातला पहिला आणि शेवटचा असं वाटतोय. आता इथून आज सांगता येत, उद्याच सांगता येत नाही. हा आणि खूप छान वाटायला लागले. सगळ्यांना बघून भेटून खूप आनंद झालाय. काय बोलावं एक सुचत नाही अजून. परत घ्यायचं असं सगळ्यांनी ठरवूया आणि घेऊया. नमस्कार. आज आपण सर्वजण यांच्या संकल्पनेतून पुढे आलेलो होतो आणि त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले होते. म्हणजे अगोदर आपला जो ग्रुप होता त्याच्यामध्ये मुलींचे नंबर नव्हते किंवा बरीचशी मुलं अशी होती की त्यांचे नंबरच आपल्याला माहित नव्हते. त्यामुळे कॉन्टॅक्ट कसा ठेवायचा हा एक प्रश्न होता. एकापासून दुसऱ्याकडे, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे असे आपल्याला नंबर मिळत गेले आणि नूतन प्रशालेचा आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो एक खूप मोठा ग्रुप तयार झालेला आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण एकत्र भेटायचं ठरवलं आणि त्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहे. याच्या पाठीमागं जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यांचं आपलं प्लॅनिंग सुरू होतं आणि ते आज सक्सेस झालेलं आहे. यासाठी बोराळे गावामध्ये राहणारी जी मुलं आहेत ती तर सर्व आलेलीच आहेत. त्याचबरोबर आरळीहून सुद्धा मुलं आलेली आहेत. काही मुलं जी आहेत ती जॉबसाठी पुण्यासारख्या शहरामध्ये आहेत, तर त्यापैकी काही मुलं येऊ शकलेली नाहीत. त्याचबरोबर प्रामुख्यानं आपल्याला आपल्या वर्गातील ज्या मुली होत्या त्या मुलींचा सहभाग थोडासा कमी दिसतोय. परंतु आजचा हा जो चांगला अनुभव आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की या गेट टुगेदरला आलेल्या ज्या मुली आहेत त्या ज्या गैरहजर आहेत त्यांना सांगतील आणि पुढच्या ज्या गेट टुगेदरला अजून संख्या मुलांची आणि मुलींची वाढेल. आणि याच्यानंतर आजचं एक गेट टुगेदर आपण आपल्या गावामध्ये घेतलेलं होतं, तर पुढचं जे गेट टुगेदर आहे ते एखाद्या सोलापूर किंवा पुण्यासारख्या ठिकाणी किंवा कोकणात समुद्रकिनारी कुठेतरी आपण अशा एखाद्या वेगळ्या ठिकाणी ठेवूया. आणि हे जे गेट टुगेदर आहे आता आपल्या लक्षात आलं असेल की आपण सकाळपासून इथं आहोत, परंतु आपल्याला वेळ कमी पडलेला आहे. तर मला असं वाटतं की आपण जर फॅमिली सहित गेट टुगेदर ठेवलं आणि जर एखाद्या मुक्कामाचं म्हणजे नियोजन केलं तर आपल्याला पहिल्या दिवशी येणं, त्यानंतर थोडेसे खेळ, त्यानंतर माहिती किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला त्यावेळेस सांस्कृतिक कार्यक्रम जो आहे म्हणजे गाणी म्हणणं असेल, डान्स म्हणणं असेल, काही मुला मुलींची किंवा फॅमिली संपर्क ठेवूया एकमेकांना पुढे जाण्यासाठी. आता काहींची आर्थिक परिस्थिती कमी असेल त्यांना मदत करूया किंवा जर एखाद्या कोणाला मदत पाहिजे असेल तर ती मदत करून आपण पुढे जाऊया आणि आपल्या बॅचचं तसेच आपल्या हायस्कूलचं गावाचं नाव उज्ज्वल करूया. धन्यवाद. मला एक प्रश्न आहे आता सगळ्यांना. आंबा आहे, आंबा, त्या आंब्याची जर भाजी केली, आमटी केली तर त्याला काय म्हणा? आंब्यापासून आमटी तयार केली तर त्याला काय म्हणतात? गोड असतो, आपल्याला तिखट आमटी पाहिजे, तिखट पाहिजे. आंब्यापासून जर आपण तयार केलं तर काय त्याला आमटी. आम म्हणजे आंबा आणि त्याची आमटी. 6 सायकलचे 2, मोटारचे 4 आणि सायकलचे 2.
मोटारसायकलला 6 रामाचं रामफळ, चला पुढचे रामाचं रामफळ, सीतेचं सीताफळ, तसं भरताचं काय? ऐसा कौन सा पक्षी है जिसके सर पर पैर होते हैं? सर पर हर एक पक्षी के सर पैर पंच। कौवा कौवा हवा में उड़ता है मगर रहता का है? पंछी आकाश में उड़ता है मगर रहता कहाँ? पानी में पानी में। हॅलो, आता एक छोटासा एक फंक्शन आहे तुमच्यासाठी सगळ्यासाठी, तो पार पाडू आणि नंतर आपण सांगता समारोप करू. ओके. नंतर असला बोलावरती पाहून गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेरवाशीनं पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. बरोबर का? 4 भिंतीत नाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते सारे गेले. आणि प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडी ठेवली. आणि पुढचं नाही सराकडे चिखलगाळ काढतो आहे. सराकडे खिशाकडे हात जातात, पैसे नको सर मला, पाठीवरती हात ठेवून निसते लढ म्हणा. बरोबर, कुठेतरी थोडस चुकलं असेल काहीतरी, क्षमा मागतो सगळ्यांचं. आपण अति शेवटच्या टप्प्यावर आहोत आजच्या कार्यक्रमासाठी मुक्काम सकाळपासून काय कार्यक्रमामध्ये हजेरी लावता आली नाही, मग त्या दुपारच्या सत्रामध्ये हजेरी लावा म्हणून आलो. पण सहजासहजी गप्पा गोष्टी जे करत असताना, गमती जमती सांगत असताना कार्यक्रमामध्ये बराच वेळ गेला. पण मनामध्ये मित्रमैत्रिणीच्या या गाण्यामध्ये आपलं काहीतरी मत सांगावं किंवा एखादी कविता ओठावरती आणावी किंवा एखादं गीत गावं म्हणून मैत्रीचं गीत गात आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर कुणी, वाट चुकणार नाही जीवनभर कुणी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी. या गोष्टीवर एक थोडंसं बोलायचं होतं. आताच्या काळामध्ये तरुण पिढी इतकी भरकटत चालली आहे. त्या तरुण पिढीला कुठंतरी कष्ट करण्याची जी गरज आहे ती त्यांना कष्ट करण्याची त्यांच्याकडे ताकद नाही किंवा समजून येत नाही की बाबा या चालू याच्यामध्ये काय करावं काय नाही. त्यामुळं तो व्यसनाच्या आहारी जातो आणि व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर तो आपल्या संसारात प्रपंचात तो असा दुरापास्त होत जातो. त्यामुळं तो इतका खचून जातो, इतका खचून जातो, त्याला कोणी दिसत नाही समोर. कारण अशाच एका याच्यामध्ये मी 2 मित्राचे जीव वाचवले. 2 मित्राचे जीव म्हणजे असे वाचवलेत, त्याला डॉक्टर सुद्धा तुझा देव नाही म्हणून सांगितलं. तू स्वतःचा तुझ्या जीवाचा तू स्वतः देव आणि तूच तुझ्या जीवाचं नीटनेटका होणार म्हणून सांगितलं. फक्त धीर दिला. कारण मित्र
मित्रानं मित्राला धीर देणं ही आजच्या काळामध्ये इतकी गरज आहे. त्याच्यापासून ते एखाद्याचा जीव सुद्धा वाचू शकतो. म्हणून या 2 ओळी त्या कवीने याच्यामध्ये दिले. आत्महत्याच करणार नाही कोणी, मित्र असला जवळ जर मनासारखा. त्यामुळं कोणीही व्यसनाच्या आहारी जाऊन जीवन हे जगण्यासारखं खूप सुंदर आहे. फक्त अनुभव असे महत्वाचे आहेत याच्यामध्ये. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, बसदडा मैत्रीचा वाचण्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय होऊले मना, मैत्री चाटते गाय होऊनी मना, जा बिलग तू तिला, जा बिलग तू तिला वासरा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. बनता है मेरा काम तुम्हारे ही काम से, होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से, बनता है मेरा काम तुम्हारे ही काम से, होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से, तुम जैसे मेहरबान का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया, अरे 100 बार शुक्रिया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया, अरे 100 बार शुक्रिया, बचपन तुम्हारे साथ गुजारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों.
उत्तम असा स्वयंपाक केलेला आहे, तर त्याचा सत्कार करायचा आपल्याला. गावाला घेऊन जायचं मग जाणार पाणी बिणी पाणी असेल माहित नाही ना आम्हाला. चावी ए शिव चावी कुठे महादेव चावी कुठे अरे फोटो व्हायला पाहिजे होत्या हे 5% काम गाडी प्रायव्हेट लावताय पुन्हा 30 लायसन होत ना आमचं. असंच घ्या हे घ्या. सातावाली कुठे गेली? काय हो म्हण नाही काय नाही ते माझी सांडली का फोनवरती घुगडी माझी सांडली जातात. ओ भट्टर मॅडम प्लीज आले. तर कुठे घ्यायचं तुम्ही सांगा. एक काम करा, कान होते आपण जेव्हा पुढच्या ठरवू डिसेंबर महिना तेव्हा परत ते का आणू नको. मला एक्झाम आहे, मला हे आहे ते आहे, फंक्शन आहे, लग्नाची तिथी आहे, टप्प्यात आलेलं आहे. नमस्कार. तर आजच्या या एकंदरीत कार्यक्रमामध्ये जे ठराव मंजूर झाले त्या अनुषंगाने मी बोलतो की पहिला ठराव कॉन्ट्री काढून पुढचं गेट टुगेदर कुठं करायचं ठरवायचं आहे. त्याची डेट आणि तारीख येत्या कालावधीमध्ये आपल्या ग्रुपवर सर्वांनी डिस्कशन करून सगळ्यांना जी योग्य वाटेल ते आपण ठरवायचे आहे. दुसरा एक विषय चर्चेला सध्या चालू आहे तो हुरडा पार्टीचा. तो महेश, सचिन काकमारे आणि कोरे, विसू कोरे या तिघांनी त्यावेळेस महादेवनाथ तुम्हाला सहाय्यक आहेत, काळजी करू नका, पण मेन लीडर तुम्ही तिघा. एखादा खेळाडू आदू झाला म्हणजे पुन्हा ते खेळ 12वा केला. तर हे दोन मुद्दे आजच्या ह्या एकंदरीत कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आले असताना याच्यावर चर्चा झाली आणि फायनल झालेले आहेत. त्यानुसार येत्या 15 दिवसात त्याच्यावर कार्यवाही अपेक्षित आहे. मी इथं शेवटी आभार मानण्यासाठी उभा आहे. आजचा आपला हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमासाठी अत्यंत महत्वाचा रोल जो पार पाडलेला आहे आणि ज्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हा कार्यक्रम शेवटपर्यंत पार पाडला ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके नितीन कवचाळे. मी सर्वप्रथम त्याचं सर्वांच्या वतीने आभार मानतो. त्यांनी जर ठरवलं नसतं तर आपलं हे गेट टुगेदर आज सक्सेस झालं नसतं. सर्वप्रथम मी त्याचा आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमासाठी जे जेवणाची व्यवस्था केली त्याच्यामध्ये सचिन काकमारे, जेवण आणि नाश्त्याची त्याचबरोबर आरोह पाण्याची व्यवस्था करणारे सचिन, विश्वनाथ, महादेव, शिवानंद आणि हैदर यांचे मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर आपण सर्वजण रुबाबदार दिसत होतो ते म्हणजे आपण बांधलेल्या फेट्यामुळं. तर हे फेटे बांधण्याचं जे काम होतं ते शिवानंद पाटील यांनी आपल्या अंगावर घेऊन ते पार पाडलेलं आहे. त्याबद्दल शिवचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर मंडप जो होता तो आपल्याला स्वस्तात इतका आलिशान आणि छानपैकी उपलब्ध करून दिला. तो म्हणजे आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व ज्याच्यामुळं आजचा गेट टुगेदर होता त्याला 4 चांद लागले, तो म्हणजे महेश कवचाळे. त्याचं विशेष आभार. सॉरी महेश बनसोडे आता दोनदा नाव घेतलं. महेश बनसोडे त्याचं खूप खूप आभारी आहे. सर्वांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. त्यांनी त्यांच्या मामाच्या थ्रू सासरे बुवांच्याकडून आपल्याला मंडप उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्याचेही आभार. त्यानंतर टेबल, खुर्च्या, प्लेट, डिश, नाश्ता, ग्लास, सर्वात महत्वाचे म्हणजे या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला थंडावा देण्यासाठी मठ्ठा उपलब्ध करून दिला, त्याबद्दल शिवानंद आणि टीमचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर महादेव गंगाराम यांनी जे मंगळवेढ्यावरून आपले खुर्च्यांचे कव्हर होते ते खुर्च्यांचे कव्हर त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स उपलब्ध करून दिली, म्हणजे आम्ही मदत केलेली आहे फक्त, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर फोटोग्राफीसाठी हैदर आणि महादेव यांनी प्रयत्न केलेले आहेत, त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या कोणी कळत नकळत हातभार लावलेला आहे त्या सर्वांचेच आभार व्यक्त करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला कार्यक्रमासाठी हल्लाप्पा कवचाळे यांच्या कॉलेजची जी जागा मिळाली त्याबद्दल त्या शिक्षण संस्थेचं आणि त्यांचे जे व्यवस्थापक आहेत आपले नितीन कवचाळे त्यांचं
आभार मानतो. इतक्या लांबून आपल्या संसारातून थोडासा वेळ काढून सर्व मुलींनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. खास करून पूनम, त्याचबरोबर सुनीताताई यांनी सातारा जिल्ह्यावरून येऊन इथं हजेरी लावलेले आहे, त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर बाकीच्या ज्या मुली आहेत त्यांनी सुद्धा आपल्या संसारातून वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन इथं हजर राहिलात आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. शेवटी सर्वांचेच पुनश्च आभार व्यक्त करतो आणि असाच किंवा यापेक्षाही चांगला कार्यक्रम आपण पुढच्या वेळेस घेऊ असं एक अभिवचन देऊन आजचा कार्यक्रम संपला. असं आपले मुख्य जे मेन सोर्स आहेत नितीन कवसाळे यांची परवानगी घेऊन हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. महेशला काय व्यक्त करायचंय? महेश, तुझ्या डोळ्यातले अश्रू मला काय सांगतायत वेगळ्या गोष्टी. पाणीच नाही.